गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। तिथल्या उपस्थितांशी ते सध्या संवाद साधतायत। मुंबई गोवा महामार्गावर ज्या ज्या टप्प्यांमध्ये कामं रखडलेली आहेत, जिथे मोठाले खड्डे पडलेले आहेत, त्या संपूर्ण परिस्थितीची मुख्यमंत्री माहिती करून घेतायत, आढावा घेतायत। गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमानांची संख्या खूप मोठी असते। ज्यांना रेल्वेचं आरक्षण मिळू शकत नाही ते रस्ते मार्गाने कोकणामध्ये जातात, पण रस्ते मार्गाने कोकणात जायला मुंबई गोवा महामार्ग हा एक उत्तम पर्याय आहे। पण त्या महामार्गाचं काम एक दशक उलटून गेलं तरीही पूर्ण झालेलं नाही। मोबाइल है ये कौन है मोबाइल दूसरा खाली है ना। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहे? सुरुवातीचा जो पॉइंट आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुंबई गोवा हायवे सुरू होतो ते पळसपे फाटा आहे पनवेलला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील आहेत, महाडचे आमदार आहेत भरत गोगावले, महेंद्र थोरवे, हे सर्वजण आले आणि सगळ्यांच्या सोबत आता मुख्यमंत्री पाहणी दौऱ्याला सुरुवात करतात। पळसपे पासून ते अगदी कोलाडपर्यंत किंवा रायगडच्या अगदी एंड बॉर्डरपर्यंत मुख्यमंत्री जाण्याची शक्यता आहे आणि त्याची तयारी पूर्णतः करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जे जे अधिकारी या संपूर्ण हायवेच्या दिरंगाईला, रखडलेपणाला जबाबदार आहेत त्यांची देखील खरडपट्टी मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। कारण की NHAIचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना देखील सोबत घेण्यात आलेला आहे आणि जो भाग ज्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीमध्ये येतो तो जर त्या ठिकाणी रखडलेला असेल तर ताबडतोब मुख्यमंत्री त्याला जाब विचारणार आहेत। अशा प्रकारचा दौरा हा मुंबई नाशिक हायवे संदर्भात देखील करण्यात आला होता। त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती। आज अपेक्षा तशी सांगितली जाते की असं होईल, मात्र आता दौऱ्याला सुरुवात नक्कीच होते आणि रायगडपर्यंत हा दौरा मुख्यमंत्री पूर्ण करतील अशी अपेक्षा सांगितली जाते। प्रज्ञा, अक्षय, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर तरी किमान मुंबई गोवा महामार्गाचं काम गती घेईल, वेग घेईल अशी अपेक्षा आहे। सध्या मुख्यमंत्री कुठे? मुंबई गोवा हायवे सुरू होतो त्या नाक्यावर मुख्यमंत्री आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाते वेगवेगळ्या संस्थांकडून, तिथून मग आता पुढे दौऱ्याला खरी सुरुवात होईल। शक्यता आहे किंवा अपेक्षाच आपण करू शकतो फक्त की कामाला गती येईल, मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दौऱ्याच्या नंतर जितका पॅच रखडलेला आहे तो खूप प्रचंड जास्त अशी अपेक्षा आपण। बरोबर आहे अक्षय, थोडासा तुझा आवाज पोहोचू शकत नाहीये, काहीतरी तांत्रिक अडचणी येत आहेत। आपण सध्या पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा सुरू झालाय, भरत गोगावले देखील त्यांच्यासोबत आहेत। तर काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेतला होता। रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका केली होती, त्या दोघांमध्ये वाकयुद्ध देखील रंगलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती। आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले। दरवर्षी जेव्हा जेव्हा गणेशोत्सव अगदी तोंडावर येतो तेव्हा तेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न चर्चेत येतो। गणेशोत्सव संपतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न तसाच प्रलंबित राहतो। मनसेनं देखील या महामार्गासंदर्भात एक मोर्चा काढलेला होता, ज्यामध्ये अमित ठाकरे अग्रणी होते। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी देखील 2 दिवस पाहणी दौरा केला होता। त्यानंतर काहीसं काम प्रगतीपथावर आलं होतं, पण पुन्हा एकदा कोणता स्पीड ब्रेकरमध्ये आला आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं हे अजून कळू शकलेलं नाहीये। पण जे अधिकारी आहेत किंवा जे कंत्राटदार आहेत ज्या याच्यामध्ये दिरंगाई करतायत, टाळाटाळ करतायत, त्यांना जरब बसावली गेली पाहिजे अशी कोकणवासियांची मागणी आहे।
कारण कोकणात जायला मुंबई गोवा महामार्ग हा एक उत्तम पर्याय आहे, पण त्याची रायगड जिल्ह्यामध्ये असलेली दुरावस्था ही वाहन चालकांचे प्रवाशांचे अतोनात हाल करणारी आहे. म्हणजे कित्येक टप्पे असे आहेत मुंबई गोवा महामार्गाचे की जिकडे केवळ खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतं, रस्ता नावालाही दिसत नाही आणि अशा खड्ड्यांमधून वाट काढत पुढे जाणं हे अत्यंत जिकिरीचं आणि त्रासदायक आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वास गेलं पाहिजे अशीच आता सगळ्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी दौरा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. कशामुळे एवढा विलंब होतोय, कोणत्या कारणांमुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होऊ शकत नाहीये याचा आढावा ते घेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.